तर ना आता पप्पाना म्हणजे आम्हाला आणून दिले डोसा आणि मेंदूवडा, त्यातला अर्धा खाल्ला पण नंतर व्हिडिओ काढायचं लक्षात आलं. तर आता नाश्ता आम्ही करतोय, त्याच्यानंतर आम्ही जेवण करणार आहे, मग घर वगैरे आवरणार आहे. तर ते सगळं मी तुम्हाला दाखवेल आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हे बघा आमचे घरचे झाडं किती सुंदर आहेत ना, हे बघा. त्या रूममध्ये तर अजून आहे ॲलोवेरा वगैरे, आणि ते स्वामी आणि ते मम्मी येते आता. आणि मम्मी माझी एक क्रिशसाठी काढते बघा, कारण क्रिश अजून झोपलाय. तो उठल्यानंतर त्याला सगळं लागतं, म्हणजे तो सगळं जेवण जेवतो, जे आपण खातो ते सगळं क्रिश खातो. म्हणजे व्हेजमध्ये सगळं चकली, चिवडा, वेफर, चपाती, भाकरी, पाव, जे बोलाल ते. नॉनव्हेज नाही खाल्लं त्यांनी कधीच अजूनपर्यंत. बिल्डिंग आहे तिथे बोल. हा अगं तिथे एवढे बिल्डिंग आहेत ना, आजूबाजूला बिल्डिंग आहे. तुला असं झोपडपट्टी काय तिथे दिसणारच नाही, सगळ्या बिल्डिंग आहेत, बंगले. तर ना आता हे बघा मम्मी बेसन आणि मेथी, जी मी मेथी कापली ना त्याच्यासाठी हे करते आहे. आणि गॅसवरती वाटाणा बॉईल व्हायला ठेवलाय मला खायला, वाटण. आणि इथे वाटण आहे खोबऱ्याचं आणि तेल, आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे टाकून तो वाटण म्हणजे हे हिरवी मिरची भाजायला ठेवलं, आणि हिरवी मिरचीची पण पेस्ट वगैरे टाकलेलं आहे, कोथिंबीर वगैरे. तर हे बघा त्याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकलंय, मेथी थोडी, बेसन, आणि इथे पण मेथी काढली कारण मेथीच्या भाजीसाठी पण थोडीशी. आणि याच्यामध्ये आता मम्मी हिरवी मिरचीची बघा पेस्ट. आम्ही ना असं सगळं बनवून ठेवतो, म्हणजे ते बरं पडतं, सारखं करायला नाही लागत. आणि आता मी पीठ मळलं ना, म्हणून हे सगळे त्याचे हे पडलंय पीठ खाली. आता याला मिक्स करायचं, आधी असंच मिक्स करायचं, नंतर जर पाणी लागलं तरच टाका, नाही तर कसं मेथी धुतल्यानंतर त्यात पाणी असतं ना. एकदा मी पण असंच आधी पाणी टाकलेलं, तर खूप असा पतला बॅटर झालेला, तेव्हा मम्मीने मला ओरडलेलं. तर हे बघा क्रिशचं जेवण, मेथी, गवारी, ब्रोकली आणि काकडी त्याला. आणि हे बघा मी असं मी बोललेली ना की पाणी नाही लागत, तर हे बघा नाहीच लागलं. तर त्याला असंच मिक्स करते आहे. आणि मेथीसाठी डाळ पण टाकून ठेवली आहे. तर ना हे बघा याचे गोळे करून घेतलेत आम्ही एवढे, आणि मेथीची भाजी पण केली, आणि इथे आमटी पण ठेवली आहे. तर हे बघा आता याच्यामध्ये मी सगळं टाकते आहे. सगळेच टाकून देते लगेच, कारण होऊन जाते. आणि गॅस लो होता, आता जरा फास्टमध्ये आपण मिक्स करत लगेच करून टाकायचं. तर मला ना ते आपलं तळायचं भेटत नाही आहे, मम्मीने ठेवलं आहे. तर मी असं म्हणजे ह्याच्यामधलं हे रेडी झालं, थोडंसं फ्राय झालं की हे ह्या भाजीमध्ये टाकायचं लगेच. आणि या भाजीला असं, कारण ह्याच्यामध्ये डाळ टाकली आहे, तर मम्मीने पाणी टाकलं आहे शिजण्यासाठी, ह्याला होऊन द्यायचं. तर ना आता हे मी फ्राय केले आहेत, आणि हे टाकायचे ह्याच्यामध्ये, हे बघा. आणि मिक्स करून थोडी भाजी आपण उकळायसाठी ठेवायची, आणि याचं झाकण लावून ठेवतात मी ते, म्हणजे ती भाजी होऊन जाईल. आणि मेथी पण आता व्हायला आली आहे.